प्रधानमंत्री धरती आबा उन्नत ग्राम अभियान योजना मागील वर्षभरापासून आपल्या देशभरात अभियान राबवण्यात येत आहे। त्याच अभियानांतर्गत आदि कर्मयोगी अभियान 15 जून पासून आपण आपल्या पूर्ण देशभरात आणि आपल्या जिल्ह्यामध्ये पण राबवत आहोत। जळगाव जिल्ह्यामध्ये या अभियानांतर्गत 112 गावांची निवड झालेली आहे आणि या प्रत्येक गावामध्ये आपले आदि साथी, आदि सहयोगी आणि आदि कर्मयोगी काम करत आहेत। त्याच अनुषंगाने आज आपण लोहारा ग्रामपंचायत येथे उपस्थित आहोत। माझ्यासोबत या गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि या गावातील पदाधिकारी आणि सर्व कर्मचारी उपस्थित आहेत। त्याचबरोबर या तालुक्याचे गटविकास अधिकारी मेढे सर, तसेच माझे सर्व सहकारी सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे सर आणि इतर सर्व आमचे जे मास्टर ट्रेनर आहेत त्याच्यापैकी प्रामुख्याने जमादार सर आहेत आणि इतर सर्व पदाधिकारी आजच्या या आमच्या लोहारा येथील शिवार फेरी आहे त्या शिवार फेरीसाठी उपस्थित आहोत। त्याचबरोबर आज आम्ही या ठिकाणी आदि सेवा केंद्राचं उद्घाटन केलेलं आहे। या आदि सेवा केंद्रामधून आम्हाला आमच्या आदिवासी बांधवांसाठी विविध योजना एकाच ठिकाणी देण्याचा आमचा मानस आहे की त्याच्यामध्ये जातीचे दाखले असतील, आधार कार्ड असेल, आयुष्यमान भारत कार्ड असेल, अशा विविध प्रकारचे दाखले आम्हाला या आदि सेवा केंद्रातून देता येतील। त्याच्यासाठी आज आमचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। त्याचबरोबर आमची गाव शिवार फेरी झाली। त्या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांनी या ठिकाणी गाव शिवार फेरीनंतर नकाशा तयार केलेला आहे की काय कुठे कुठे काय आहे। एक प्रामुख्याची बाब अशी आहे की गावाच्या लागोलग एक सुकी धरण आहे, गावाच्या बाजूने नदी वाहत आहे की हे जे निसर्गाचे स्रोत आहेत, वन विभागाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात फॉरेस्ट जवळच आहे। या सर्व निसर्गाचा स्रोत आपल्याला या गावासाठी कसा उपयोगी पडेल याच्यासाठी आज आम्ही या गावामधून विकास आराखडा तयार करणार आहोत आणि या विकास आराखड्याला दिनांक 2 ऑक्टोबर रोजी मान्यता देऊन तो आराखडा आम्ही केंद्र शासनाकडे पाठवू आणि निश्चितच आमच्या या गावाचा कायापालट होईल याची आम्हाला खात्री आहे। आदिवासी भागाची जी शाळा आश्रमशाळा असल्यामुळे अतिशय जिव्हाळ्याचा संपर्क या जनमानसामध्ये माझा झालेला आहे आणि असं निदर्शनास आलं की या आदि कर्मयोगी योजनेच्या मार्फत आम्हाला भरपूर संधी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत। या संधीचं सोनं आम्ही नक्कीच या आराखड्याच्या माध्यमातून पूर्णत्वाला नेत आहोत। महिला सक्षमीकरण हा या भागातला सर्वात महत्त्वाचा विषय आहे की जो आजही अनेक महिला अशा आहेत की त्या घराबाहेर निघत नाही। शासनाच्या या योजनेमार्फत आमचा आराखड्याचा मुख्य विषय हाच असेल की प्रत्येक महिलेला रोजगार मिळून ती स्वयंभू झाली पाहिजे आणि जेणेकरून शहरी भागातील महिलांच्या बरोबरीने तिने हे काम केलं पाहिजे।